सरकारने मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना केलेली होती आणि ती जवळपास 2,500 कोटीचं या ठिकाणी बॅकलॉग होतं. तत्कालीन मुख्यमंत्री लातूरचे सुपुत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी संभाजीनगर येथे कॅबिनेटचे अनेक बैठका घेऊन या ठिकाणी मराठवाड्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न केलं. 2,500 वरून 82,000 कोटीपर्यंत त्यांनी आणून ठेवलेलं होतं बॅकलॉग. परंतु त्यानंतर दुर्दैवाने याकडे कोण लक्ष दिलं नाही. त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाकडून जी विभागवार या ठिकाणी निधी देण्यात येतो, तर आपण या ठिकाणी मी निधी शिक्षण क्षेत्रामध्ये कमीत कमी 10,000 कोटीचा अनुशेष बाकी आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. त्यामध्ये आपल्याला IIM, IIT यासारखे उच्च शिक्षणचे जे आपले लातूरचे जे विद्यार्थी आहेत, या ठिकाणी मला असं वाटतं लातूरमधून 2,000 तर विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जात असतील, परंतु त्यांना लातूरमध्ये ॲडमिशन नाही मिळतात. विविध ठिकाणी त्यांना जावं लागतंय आणि त्याच्यानंतर तर उच्च शिक्षण PG असतील आणि त्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी मेडिकलमध्ये जायचं असेल, उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि आपलं चांगलं भविष्य बनवायचं असेल, तर एम्स सारखी संस्था आदरणीय काळगे साहेब आपण सुद्धा डॉक्टर आहेत, यासाठी आपण केंद्र शासनाच्या माध्यमातून एम्स आणि IIT, कारण लातूर हा एज्युकेशनचा हब आहे, आपल्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणार. जे काही आपल्याला या ठिकाणी सहकार्य लागेल, आम्ही लातूर करण्यापूर्ण मराठवाडा आम्ही आपल्याला या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये एम्स आणि IIT सारखे या ठिकाणी संस्था जरा पानं आणलो या माध्यमातून बघा. IIT पार्क लातूरमध्ये एवढे चांगले संस्था आहेत. 12वीचा निकाल बघितला तर सतत 25-30 वर्षापासून या ठिकाणी 12वीचा जो निकाल आहे महाराष्ट्रात ताप आहे आणि भारतात सुद्धा ताप आहे. नीटच्या माध्यमातून असो आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून लातूरचे मुलं या ठिकाणी मला असं वाटतं की अंदाजा 50,000च्या वर डॉक्टर पुणे, मुंबई, बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी जाते. म्हणून IT पार्क या ठिकाणी आपल्या माध्यमातून व्हावा, जेणेकरून मराठवाड्याचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतील आणि त्यांना या ठिकाणी शिक्षण घेत असताना आपल्या पालकाकडे विशेष लक्ष देता येतो. नाहीतर मुलं एकीकडे पालक एकीकडे अशा पद्धतीचं हे झालेलं आणि लातूर पोटेन्शियल आहे त्या गोष्टीसाठी. म्हणून आपण या ठिकाणी ती मागणी ठेवत आहेत. आणि रस्ते, मराठवाड्यातील रस्त्याची दुर्दशा आपल्याला अनेकाला माहीत आहे. इतर ठिकाणी इतर राज्यामध्ये 4 लाईन 6 लाईनचे रस्ते सुरू झालेले आहे, परंतु मराठवाड्यामध्ये आपल्या लातूरून या ठिकाणी पुण्याला जायचं असेल वाया कुर्डुवाडी, तर गेली 40-50 वर्षापासून आपण या ठिकाणी आपल्याला तो 4 लाईनचा रस्ता झालेला नाही. म्हणून आता बहुतेक लोक सोलापूरहून पुण्याला चालले, म्हणून घंटा 1.5 घंटा या ठिकाणी त्यांना पोहोचण्यासाठी उशीर होतोय. आणि त्याचा बजेट महाराष्ट्र शासनामध्ये मराठवाड्यासाठी 8,000 कोटीच्या वर या ठिकाणी अनुशेष आहे. की निधी आपण या ठिकाणी आणलं तर अनेक रस्तेचा प्रश्न या माध्यमातून सुटणार आहे. आरोग्य सेवामध्ये जवळपास 9,000 कोटी रुपयाचा अनुशेष मराठवाड्यासाठी येणं बाकीचं आहे. उद्योग असतील आणि लघु उद्योग असतील 1,25,00,000 कोटीचा बजेट अनुशेष आपल्याला मिळाला पाहिजे, आता पण तो मिळालेला नाही. सिंचन मराठवाड्यामध्ये फार मोठे प्रोजेक्ट नाहीत, कारण का भौगोलिक दृष्ट्या जर महाराष्ट्राला बघितलं स्वतः लातूर जिल्ह्याला बघा, एकही मोठा डॅम या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण का भौगोलिक दृष्टीने लातूर त्याच्यासाठी पोटेन्शियल नाही. म्हणून सिंचनाचे फार मोठे प्रश्न या माध्यमातून निर्माण झालेले आहे. आणि महाराष्ट्र शासनाकडे मराठवाड्यासाठी 65,000 कोटी रुपये सिंचनासाठी या ठिकाणी अनुशेष आहे, तो बी आपल्याला या ठिकाणी मिळायला पाहिजे. वैधानिक मंडळाची या ठिकाणी स्थापना व्हायलाच पाहिजे, हे आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न, कारण का राज्यपाल याच्याकडे लक्ष देतं आणि तो कॉन्स्टिट्युशनल आहे, त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी खोटं बोलून काही करू शकत नाही. वैधानिक विकास महामंडळाला तुम्हाला ते द्यावंच लागत. म्हणून वैधानिक विकास महामंडळ अगोदर सुरू केलं
तर आपले अनेक प्रश्न या माध्यमातून सुटणार आहेत. कृषीसाठी 10,000 कोटी रुपये येणं बाकी आहे. अनेक शेतकरी बांधव आपले या ठिकाणी निधीच्या अभावी फाशीची ठिकाणी घेत आहेत. म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 10,000 कोटी रुपयाचा आणि सरकाराच्या माध्यमात 3,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी अनुशेष आपलं येणं बाकी आहे. असे भरपूर आहेत, परंतु एक सॅम्पल म्हणून आपण या ठिकाणी ठरवलं आणि या गोष्टीचं महत्त्व आपल्याला कळावं म्हणून या ठिकाणी काही एक टेस्ट म्हणून आपल्यासमोर ही ठेवलेलं आहे. म्हणून हे प्रश्न सोडविण्यासाठी आज दिग्गज लोकांची बैठक बोललेली. आपल्याला विनंती आहे, मराठवाडा हा संताची भूमिका आहे, आपल्याला मान्य आहे, परंतु आमच्यावर अन्याय होता कामा नये एवढंच बोलतो. आपण सर्वजण आलात आणि मराठवाड्याच्या प्रश्नासाठी आपण एकजूटपणे जर लढा दिलो तर हा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये निश्चितच होईल. आणि सर्व लोकप्रतिनिधींना आणि माझी विनंती आहे, ह्याच्यामध्ये विशेष लक्ष घालून आपण आम्हाला सहकार्य करावं ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जनता विकास. वैज्ञानिक विकास पुनर्स्थापना अद्यापही झालेली नाही आणि मराठवाड्यात बोलवते इथं माझं सरकारी माध्यमात गोष्टी आल्या आणि आम्ही त्यांची वेळ त्यांनी 5 मिनिटामध्ये वेळ दिला आणि रोडेस मी आणि ईश्वरबाई आम्ही तिकडे वैज्ञानिक विकास मंडळाचं पुनर्जीवन करणार. त्याच्याशिवाय आमचा विकास होणार नाही. मराठवाड्याचा अशी भूमिका देणार त्यांनी जे निवेदन हातात घेतलं पूर्ण वाचून माणूस एकच म्हटलं पण त्यांनी नजर फिरवली क्या वैज्ञानिक विकास हो जाएगा इतकं माहिती त्यांनी घेतलं हो जाएगा म्हणजे आम्ही आनंदच बातम्या काढल्या हो जाएगा काही झालं नाही. राज्यपालांनी शब्द देऊन सुद्धा काही झालं नाही. मला वाटतं पेपरला आल्यानंतर त्यांच्याबद्दल प्रयत्न आलेला आहे, परंतु त्यानंतर सुद्धा सरकारच्या चेहऱ्यावरची काही झालेली नाही. त्यांच्या खात्याची स्थिती सुद्धा मोठली. त्यामुळं